Good morning, friends. Very good morning, friends. We are on problem number 5 of final accounts from last few lectures. Okay, and today we will complete that. So come down to solution. I think question तर आपण completely read केलेले आहे. Effects पण त्याचे दिलेले आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण प्रोसिजर काय फॉलो केलो एकदा रिपीट करतो, then we will close the accounts. First आपण हे 2 lines read केलो. Okay, before trial balance. Okay, and we prepared trading account, profit and loss account, and balance sheet. Okay, that is ruling of final accounts. Then we read adjustments. Okay, there was one adjustment only. Then we come down to trial balance, debit balances first, and then trade balances. This should be your sequence always. Okay, this is the proper sequence to solve the problem. Now, after completing the trial balance, almost your solution is complete. But what is remaining is you have to close trading account, profit and loss account, and balance sheet. Okay, yes, please tell me the balance of trading account, whether it is gross profit or gross loss. Calculate it. Sir, how would I calculate, sir? Please take a rough page and pen. Debit side total, then credit side total. Greater amount minus smaller amount. Check करा profit है का loss है. Credit side is your income side. If credit side is more, there is gross profit. If debit side is more, expenses are more, so there is gross loss. हाँ, आधी आउटरला आहे का चेक करा. काही जणांचं पर्चेसेस आणि सेल्स आउटरला नसतंय. This should not happen. Yes, please. Amount सांगायचं एक्झाम प्रॉफिट म्हणले ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे अँड अलॉंग विथ द अमाउंट प्लीज करा. डेबिट साइड टोटल करा, देन क्रेडिट साइड टोटल करा. क्रेडिट साइडला दोनच अमाउंट आहेत. किती इझी आहे. व्हेरी गुड कुणाल दिगंबर, व्हेरी गुड. येस, ओमकार की टायपिंग मिस्टेक आहे का कॅल्क्युलेशन बघा काय एरर आहे. भाग्यश्री व्हेरी गुड. अनिकेत मला बॅलन्स सांगायचं आहे. ओके, टोटल सांगू नका प्लीज. मला प्रॉफिट आहे का लॉस आहे हे पाहिजे मला. ओके, विथ अमाउंट. ओके, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. टू ग्रॉस प्रॉफिट. एव्हरीवन इज सेइंग प्रॉफिट, दॅट मीन्स क्रेडिट साइड जास्त आहे, बट ज्या साईडची टोटल कमी आहे त्या साईडला लिहितो आपण. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 27,600. Can you please tell me both side total, please? Can you please tell me both side total? 1,30,000. This is the way you should close trading account. Okay, sequence would be trading account, then P&L account, then balance sheet. Okay, first of all we closed trading account. Have you? Please check. Please complete. येस, आय होप सगळ्यांचं कंप्लीट झालंय. आता एक ग्रॉस प्रॉफिट कुठं जाणार हो? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन विल मूव्ह ऑन टू नेक्स्ट पेज. तुमच्याकडे नेक्स्ट पेजवर आहे, माझ्याकडे तर खालीच आहे. तुमच्याकडे नेक्स्ट पेजवर P&L अकाउंट आहे. इट विल गो टू P&L अकाउंट क्रेडिट साइड. ओके, हा डेबिटला घेऊ नका, क्रेडिटला येणार ते. कॅरी डाऊनचं ब्रॉड डाऊन आपण अपोजिट साइडला करतो. इफ यू रिमेंबर लेजर अकाउंट. हा, काही जण हे लिहितच नाहीत.
मग ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन इथं लिहिलाच नाही तर क्रेडिटला कायच नसणार आहे. ओके, मग सगळं चुकतंय. ओके, फर्स्ट लाईनलाच लिहायचं. ओके, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 27,600. आता गडबड करायचं नाही, सगळं आउटरला आहे का चेक करा पी एंड एल अकाउंटला. येस, सगळे अमाऊंट आउटरला दिसत आहेत मला तर. ओके, सो डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट, यू विल गेट नेट प्रॉफिट और नेट लॉस. आता बघा, क्रेडिट साइड टोटल तर मीच तुम्हाला सांगतो 27,600. ते इझी आहे ना हो, म्हणून मी केलो. एकच अमाऊंट आहे क्रेडिट साइडला. डेबिट साइड घ्या, सगळे रफ पेजवर करा कॅल्क्युलेशन. डेबिट साइड टोटल करा, ओरली करू नका, रफ पेज घ्या, स्वतः करा. प्रॉफिट और लॉस एक्झाम मध्ये 2000, एक्झाम मध्ये 3000. प्रॉफिट और लॉस आधी ते पण सांगा मला, फक्त अमाऊंट सांगू नका. क्रेडिट साइड इज युअर इन्कम साइड, डेबिट साइड इज युअर एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो वेदर इट इज प्रॉफिट और लॉस ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. क्रेडिट साइड जास्त आहे म्हणजे इफ क्रेडिट साइड हॅज ग्रेटर अमाऊंट देन वी हॅव नेट प्रॉफिट in P&L account, and in case of debit side is more, in case debit side is more, then we incurred net loss. प्रॉफिट आहे, अमाऊंट सांगाव, एक जण 3000 म्हणते, एक जण 2000 म्हणते. करेक्ट काय? 2000 कॉन्फिडंट आहे तुम्ही? ओके. हा, ज्यांचं 3000 आले त्यांनी परत एकदा चेक करा. कसं लिहायचं? टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू. आपण प्रॉफिट कोणाला द्यायला पाहिजे हो? प्रोप्रायटरला. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. ओके, 2000. बोथ साइड टोटल कळेल का मला? हा, आता क्रेडिटला एकच अमाऊंट आहे म्हणल्यानंतर 27,600 येणार. ओके, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. हॅव यू क्लोज्ड P&L अकाउंट? ओके, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट और ओनली कॅपिटल लिहिलं तरी चालेल. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल और कॅपिटल अकाउंट. येस, आता नेट प्रॉफिट तुम्ही कोणाला द्यायचं म्हणला? प्रोप्रायटरला. प्रोप्रायटरचं मेन अकाउंट कुठलं आहे? कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटलला जायला पाहिजे. आता हे P&L अकाउंट मी क्लोज केलेलं आहे. नाउ प्लीज कॉन्सन्ट्रेट. आता हे कॅपिटलला काय करायचंय? आपल्याला घ्यायचंय. मग कॅपिटलमध्ये ऍड करायचं का लेस? तुम्ही थोडस विचार करून सांगा. इफ इट इज पेएबल, ओके, पेएबल असेल तर आपण लायबिलिटी साइडला घेतो, मग लायबिलिटीज मध्ये मी कॅपिटलला ऍड करणार. रिसिवेबल असेल तर मी लेस करतो. तुम्हाला काय वाटतंय? प्रॉफिट इज पेएबल टू प्रोप्रायटर ना. ऍक्च्युली तसं पेएबल नाहीये, बट त्यांनाच द्यायचं ना शेवटी. ओके, ऍट द एंड त्यांनाच द्यायचंय. ओके, मग काय करायचं? कॅपिटल मध्ये ऍड करायचंय. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. ऍड नेट प्रॉफिट. टू थाउजंड आउटरला घ्यायचं. आता आउटरला किती येणार हो? 2,42,000. ओके, हा, बॅलन्स शीटला सगळ्या सगळे आयटम्स आउटरला आहेत का? असायलाच पाहिजे तसं तर, बट तरी चेक करायचं, असतातच. आता तुम्हाला मॅजिक कळणार आहे. मॅजिक, आता एक मॅजिक होणार आहे. मॅजिक तुम्हाला कळून जाईल. तुम्ही काय करायचं? बॅलन्स शीट बोथ साइड टोटल करा. ऍसेट साइड अँड लायबिलिटी साइड बोथ साइड टोटल करा. रफ पेजवर करा, काही प्रॉब्लेम. बोथ साइड टोटल करा.
बॅलन्स शीट ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड टोटल. मला ऍसेट साइड टोटल कोण सांगेल का? दिगंबर, जस्ट अ मिनिट वेट करा, आता वेट करायचंय. ओके, ऍसेट साइड टोटल होनपारखे परत एकदा करायचं. टोटलिंग मध्ये प्लीज गडबड करू नका, मिस्टेक्स नको त्याच्यामध्ये. कारण टोटलिंग मध्ये मिस्टेक केला तर बॅलन्सिंग चुकणार, बॅलन्स चुकलं तर सगळंच चुकतंय. ओके, टोटलिंग बॅलन्सिंग मध्ये मिस्टेक नको मला. ओके, गडबड करू नका प्लीज. जे सगळे सांगतायत मी ते लिहितोय, प्लीज चेक. काही जणांचं कसं आहे, सेकंड टाइमच करेक्ट येत आहे, पण आपल्याला एक्झाम एकदाच द्यायचं आहे ना. सो अनिकेत, तुम्ही कशाचं टोटल करताय चेक करा एकदा. हा, तुम्ही कॅपिटलच घेतला नाहीत अनिकेत. लायबिलिटी साइडला कॅपिटल पण आहे ना, लायबिलिटी साइड त्या आउटरला घेतलात का अनिकेत? तुम्ही तेच विसरलात. 2,42,000 विसरलात तुम्ही. बघा, चुकून कॅपिटल इनरला लिहिलात का? असं करू नका. नेट प्रॉफिट ऍड केल्यानंतर और नेट लॉस लेस केल्यानंतर कॅपिटल आउटरला येत असते, की आउटर कॉलमला. येस, हॅव यू कम्प्लिटेड? मॅजिक का आलं का? बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. बॅलन्स शीटचं बॅलन्स वगैरे नसतं. दिस इज नॉट अ लेजर अकाउंट. दिस शुड टॅली. टॅली म्हणजे काय? ऍसेट आणि लायबिलिटीचं टोटल एकच यायला पाहिजे आणि त्याच अमाऊंटवर यायला पाहिजे. हा, अजून एक काही ओ, इथं झालं का सांगा मला एकदा. बोथ साइड टोटल आलं का 3,58,000? हॅव यू कम्प्लिटेड टिल हिअर? आता ऐका, काही जण काय करतात, आता मी म्हणलो ना सर टॅली झालं म्हणजे काय म्हणले, आन्सर करेक्ट आहे अँड दॅट्स इट. तसं नाही, कधी कधी तुम्ही चुकल्यानंतर पण टॅली होत आहे. कसं होतंय सांगू का? एक म्हणजे आता तुम्हाला कळणार का नाही आय डोंट नो, बट तुमचं थोडंसं मॅच्युरिटी असेल सपोज. ऐका ना, हा, आता मी तेवढं एक्सपेक्ट करत नाही तुमच्याकडून मॅच्युरिटी, बट एक सांगतोय मी. आता समजा मी 3,000 एक्सपेन्सेस घेतलंच नाही, 3,000 एक्सपेन्सेस मी घेतलंच नाही, आणि इथं पण एक हे परचेस रिटर्न 3,000 मी कन्सिडर केलंच नाही, तरी टॅली होत आहे, तरी टॅली होत आहे प्रॉब्लेम, बट वेगळ्या अमाऊंटला टॅली होत आहे. ओके, हा, कधी कधी तर काय करतात, याच अमाऊंटला टॅली करतात काही जण, बट अमाऊंट वर खाली लिहितात. सन्ड्री क्रिएटरचा अमाऊंट बिल्स पेबलला, बिल्स पेबलचा अमाऊंट क्रिएटर्सला. सर टॅली केलो सर, त्याच अमाऊंटला टॅली आहे सर, मग कसं करेक्ट नसतंय सर? अहो, फक्त टॅली करणं दॅट डझंट मीन ते अकाउंट नाहीये ते. ओके, म्हणजे दॅट इज नॉट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. टॅली करण्यासाठी जगू नका तुम्ही. भरपूर जणांना अकाउंट म्हणजे फक्त टॅली करायचं लागलेलं असतंय. होतंय शेवटी टॅली, बट सगळे करेक्ट पण पाहिजे ना हो. काही जण काय करतात, लायबिलिटीजला काहीतरी इथे विसरलेलं असतं. सेंट्री क्रेडिटर्स इथं नसतेच, बट ऍसेट साइडचं टोटल हे आलं म्हणून इथं हेच लिहितात सेम. सर टॅली केलो की म्हणतात. तसं टॅली चालतंय का? चालतंय का हो? तसं टॅली चालणार आहे का? नेव्हर. ओके, तसं टॅली चालत नाही. जसं तुम्ही थोडंसं अजून काही क्वेश्चन्स करणार, थोडंसं मॅच्युरिटी वाढल्यानंतर कळतंय तुम्हाला. ओके, आणि तुम्ही जोपर्यंत सेल्फ करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही तुम्हाला येतंय का नाही. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत एकदम मी होमवर्क देणार नाही किंवा तुम्ही स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करणार नाही,
तोपर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही की तुम्हाला फायनल अकाउंट येतंय किंवा नाही. जोपर्यंत मी सांगणार आहे, येस नॉमिनल अकाउंट ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जात आहे, डेबिट साइड, डेबिट कॉलम आहे, डेबिट साइडला जाणार. मग मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स असेल तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, और रिलेटेड टू परचेस असेल तर, और अदर एक्सपेन्स असेल तर पी एंड आर अकाउंट डेबिट साइड. हे जोपर्यंत मी सांगणार आहे आणि तुम्ही लिहिणार आहे, तोपर्यंत तुम्हाला फायनल अकाउंट कधीच येत नाही. द डे वेन यू practice by self or solve question by self, then only you will understand final accounts, or then only you will get to know whether you know final accounts, whether you can do final account solutions or not. Okay, so that is why self practice is important, whether I have given you a homework or not, but practice is important in accounts. So I hope you are very much clear till problem number 5. ओके, प्रॉब्लेम नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. कोणाला काय क्वेरी आहे का? एकानं ट्रेडिंग अकाउंट पाहिजे होतं. आय थिंक ट्रेडिंग अकाउंट कुठे हो? हे घ्या ट्रेडिंग अकाउंट. ओके, प्लीज एव्हरीवन. प्रॉब्लेम नंबर 6 चं रुलिंग करून यायला सांगितलं होतं. आय थिंक आय हॅव asked you to do the ruling for problem number 6. Have you completed the same? रुलिंग केलात का? हा, आय होप रुलिंग केला तरी पर्सनल रिअल नॉमिनलचं थोडस तुम्ही आय होप ट्राय केलेलं आहे. ओके, हा काही आयटम्स नवीन आहेत मला माहित आहे, बट जे पण रिपीटेड आयटम्स आहेत, आय होप यू आर एबल टू decide whether it is personal, real or nominal. Okay, so we will quickly move on to problem number 6. ज्यांना ट्रेडिंग अकाउंट पाहिजे होतं, आय होप तुमचं झालेलं आहे, कारण तुम्ही यस डन असं काही म्हणलेलं नाहीये, तरी मी पुढे जातोय आता. आय होप ज्यांना ट्रेडिंग, हा ओके ग्रेट. प्रॉब्लेम नंबर 6 नाव. From the following trial balance of Mangesh traders, you are required to prepare final accounts. So तुम्ही रुलिंग कसं केलेलं असेल हो? इन द बुक्स ऑफ मंगेश ट्रेडर्स. ऐका, मी लिहिणार नाहीये आता. ओके, तुम्हाला प्रेझेंटेशन करायचंय. प्लीज रिमेंबर दॅट. ओके, इन द बुक्स ऑफ, इथं मंगेश ट्रेडर्स आहे का बघा. ओके, अदरवाइज मी काय करतो, इथं रफ करून लिहितो. माझं रुलिंग थोडंसं सोपं होत आहे. इन द बुक्स ऑफ मंगेश ट्रेडर्स आहे का? ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, डेट काय दिलंय? हे डेट कुठं बघायचं बघा, त्यांनी इथे दिलेलंच नाहीये. मग ट्रायल बॅलन्स मध्ये असतंय. ट्रायल बॅलन्सच्या समोर ऍज ऑन 31 मार्च 2018 दिलेलं आहे. ओके, म्हणजे इयर कुठलं आहे हो? हे इयर जर तुम्हाला विचारले ना, असं सांगता यायला पाहिजे 2017-18 म्हणतो आपण याला, बिकॉज इट विल स्टार्ट फ्रॉम 1 एप्रिल 2017 to 31 March 2018. 1 एप्रिल 2017 to 31 March 2018. आपण 2017-18 असं इयर म्हणतो. हे पण तुम्हाला कळायला पाहिजे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत. ओके, सो इथं काय होणार आहे? इथं 18 होणार. ओके, डेबिट क्रेडिट आय होप तुम्ही लिहिलेलं आहे. हा, आणि रुलिंगच्या वेळेसच लिहून ठेवायचं. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, लेस परचेस रिटर्न, बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न, 6 लाईन्स ब्लँक सोडून बाय क्लोजिंग स्टॉक. हॅव यू रिटर्न इट? रुलिंग झालंय का सगळ्यांचं? रुलिंग झालंय का सगळ्यांचं? ट्रेडिंग अकाउंट झालंय, ज्यांनी केले नाहीत आता करायचंय फास्ट, बसायचं नाही निवांत. सर मी घरी तर केलो नाही सर, मी आता पण करणार नाही सर, असं चालत नाही. ओके, हा, अदरवाइज फायनल अकाउंट मला 5 महिने घ्यावं लागतात बघा. हा, मोठे प्रॉब्लेम्स असतात ना, तुमचं स्पीड वाढत गेलं नाही, तुम्ही होमवर्क जर केला नाही, तसं होत नाही म्हणा, बट
सांगतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेक्स्ट पेजवरच घ्यायचं. सर जागा कशाला जास्त सोडायचं? सोडा तुम्ही, काही होत नाही. त्या हाफ पेज मध्ये नंतर प्रॅक्टिस करा. रफ पेज म्हणून काहीतरी यूज करा टोटल वगैरे करण्यासाठी. हा सध्या एक्झाम मध्ये नाही. हा P&L अकाउंटला आय होप तुम्ही असं रुलिंग केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 करा तिथं. ओके 2018 अँड देन डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. आय होप तुम्ही रुलिंग केलेलं आहे. येस. नेक्स्ट पेजवर काय केला तुम्ही? मंगेश ट्रेडर्स म्हणून हेडिंग लिहिलेले नाहीत बघा काही जण. बघा तुम्ही स्वतःच्या नोटबुक मध्ये बघा. मला माहित आहे बॅलन्स शीटच्या वर मंगेश ट्रेडर्स म्हणून लिहिलात का? भरपूर जण लिहिले नाहीत. लिहायला पाहिजे. फर्मचं म्हणजे जे प्रोप्रायटरी कन्सर्न आहे त्यांचं नाव लिहायला पाहिजे. किंवा आता ट्रेडर्स म्हणून नाव दिलेलं आहे मंगेश ट्रेडर्स. मग मंगेश ट्रेडर्स म्हणून नाव लिहायला पाहिजे. लिहिलात का? येस, इथं लिहायला पाहिजे तुम्ही मंगेश ट्रेडर्स. हा सगळ्यांचं थोडंसं प्रेझेंटेशन वेगळं असतं. मे बी थोडंसं कॉलेजमध्ये वेगळं सांगतील. काही जणांना इथं बॅलन्स शीटच्या वर नाव आवडत नाही. ओके, बट मला व्यवस्थित वाटतं प्रेझेंटेशन म्हणून मी सांगतो. हार्ड अँड फास्ट रूल नाहीये हे, बट थोडंसं तुम्ही एक्सेप्ट करायला शिका आता. ओके, आपण मॅच्युअर्ड आहे आता. ओके, वी हॅव पास्ड 10th सक्सेसफुली. सो एक्सेप्ट करायचं आपण. ओके, मेथड थोडंसं प्रेझेंटेशनचं वेगळं असू शकतंय. मंगेश ट्रेडर्स, देन बॅलन्स शीट, देन ॲज ऑन 31 मार्च 2018. हा ह्याच्यामध्ये बाकी काय लिहायचं नाही. हा कॉलेजमध्ये वगैरे सांगतात कॅपिटल इथं लिहून ठेवा म्हणून. तसं चालतंय, काय प्रॉब्लेम नाहीये मला पण. बट काय म्हणून तुम्ही आठवण ठेवणार, त्यामुळे मी काय सांगत नाही. ओके. कारण कॅपिटल इथं लायबिलिटी साइडला लिहायचं असतंय. काही जण तर क्लोजिंग स्टॉक पण इथंच लिहून ठेवतात. आता प्रॅक्टिस झालं ना जास्त, त्यांना माहित आहे क्लोजिंग स्टॉक असणारच आहे. ॲसेट साइडला रुलिंग करतानाच लिहून ठेवतात. हां, बट मी माझ्याकडून सांगत नाही. ओके, ॲज अ फॅकल्टी, ॲज अ टीचर मी ते रेकमेंड करत नाही. ओके, मग तुम्ही शॉर्टकट्स म्हणून ते आठवण ठेवू शकता. मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तुमच्यासोबत माझं पण रुलिंग झालेलं आहे. ओके. सो व्हेरी क्विकली माझं पण रुलिंग झालेलं आहे. ओके, बट इथून मी असं तुम्हाला गॅरंटी देत नाही की मी कंप्लीट सोल्युशन लिहिणार. बिकॉज प्रॉब्लेम काय होतंय, जोपर्यंत मी लिहितो ना, तुम्ही लिहित नाही व्यवस्थित. ओके, लक्ष देऊन. तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल वगैरे थोडंसं कमी असतंय. मग मी काय ट्राय करतो, आता मी लिहितच नाही. म्हणजे तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने लिहिता सगळं. कारण माझ्याकडे नंतर आन्सर नसणार आहे. ओके, तुम्ही लिहिलात ठीक, नंतर आन्सर इन्कम्प्लीट. ओके, आय कान्ट डू एनिथिंग. मग तुम्हाला थोडंसं सॉर्ट करावं लागेल ते. ओके, सो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवून सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचंय. मी सगळे आयटम सगळे तिथं इथं जाणार असं सांगतो मी ओरली. ओके, डिस्कशन करून. बट मी लिहिणार नाहीये. सो बी व्हेरी मच केअरफुल. येस, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मंगेश ट्रेडर्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. आपण रुलिंग केलं. त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स बघतो का? नो. कम डाउन टू ऍडजस्टमेंट्स. ओके, आपण ऍडजस्टमेंट बघतो. म्हणजे इनडायरेक्टली फर्स्ट आपण ऍडजस्टमेंटच बघतो. ते 2 लाईन्स उगा टाईमपास असतात. रीड करायचं, त्याच्यात काही इन्फॉर्मेशन आहे का चेक करायचं. शक्यतो क्वेश्चन दिलेलं असतं त्याच्यामध्ये आणि कोणाचं बिझनेस आहे त्याचं नाव. ऍडजस्टमेंट्स. ओके, फर्स्ट ऍडजस्टमेंट. Closing stock on 31st March 2018 was valued at cost price 19,000, market price 20,000. सर हे काय सर, कॉस्ट प्राइस मार्केट प्राइस काय सर, 19,000 20,000 असं दोन दोन असतंय का सर? ऍज पर AS2 और AS2 म्हणजे थोडंसं हेवी होईल तुमच्यासाठी. AS2 म्हणून आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणून असतात. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड्स मीन्स अकाउंटिंग कसं करायला पाहिजे तुम्ही, त्याचे काही प्रिन्सिपल्स,
स्टँडर्ड्स मध्ये दिलेले आहेत. ओके, नियम म्हणजे असं करायला पाहिजे तुम्ही असं सांगतात ते. हे कोण देतात? ओके, त्याचं एक प्रोसिजर आहे. शेवटी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ते पब्लिश करतात. ओके, ज्यांनी सीए कोर्स वगैरे करणार आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या क्लासमध्ये सगळे सीए करणार आहेत. मग तुम्हाला इंटरमिजिएट लेवलला ते आहे. ओके, आफ्टर फाउंडेशन अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्हाला आहे. बेसिक फाउंडेशनला पण आहे, बट ऑलमोस्ट सगळं कधी कव्हर होतंय? इंटरमिजिएटला. मग त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीज रिलेटेड AS2 आहे. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज म्हणून. इन्व्हेंटरीज म्हणजे काय सर? स्टॉक. म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक आहे ते इनडायरेक्टली. ओके. हां, मग त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हां, त्याच्यामध्ये सेंटेन्स थोडंसं वेगळं आहे. ओके. आता मी थोडं सोपं करून सांगतोय तुम्हाला, बट त्याच्यातला पण मी सेंटेन्स सांगतो. कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू whichever is less. Inventory or stock is to be recorded at cost or net realizable value. NRV म्हणतो. हां, तुम्हाला हे सीए फाउंडेशन चालू होईल तोपर्यंत लक्षात राहणार का नाही मला माहित नाही. बट तेव्हा मी परत सांगणार आहे. कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू whichever is less. जे कमी आहे त्याला आपण रेकॉर्ड करतो ॲज अ क्लोजिंग स्टॉक. ओके, कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. सर व्हॉट इज नेट रिअलायझेबल व्हॅल्यू? आता तुमच्या भाषेत 11th ला मला सांगायचं म्हणजे मार्केट प्राइस. So we should record stock at cost or market price whichever is lower or whichever is less. So please tell me whether 19,000 or 20,000. We should record stock at cost or market price whichever is less as per AS2. So we should record it at 19,000 or 20,000. जे कमी असेल त्याला रेकॉर्ड करायचंय. मग कुठलं कमी आहे? 19,000 or 20,000? आय होप सगळ्यांना हे कळतंय. कुठला अमाउंट कमी आहे हे कळतंय ना तुम्हाला? येस, मग सांगायचंय मला 19,000 or 20,000. Cost or market price whichever is less means we should record closing stock at 19,000. Okay, so go to trading account credit side. You have already written by closing stock, write down there 19,000. Okay, and second effect will go to balance sheet asset side. Second effect विसरायचं नाही, adjustment चे. Second effect will go to balance sheet asset side as closing stock 19,000. येस, तुम्ही त्या क्वेश्चन कडे किंवा तुम्हाला जिथं लिहायचंय तिथं तुमची जिथं इच्छा आहे तिथं लिहू शकता. कॉस्ट ऑर मार्केट प्राइस whichever is lower. ओके, स्टॉक शुड बी रेकॉर्डेड ऍट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस whichever is lower असं तुम्ही लिहू शकता. ओके, स्टॉक शुड बी रेकॉर्डेड ऍट सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड. कुणाल समोरच आहे. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइडला जात आहे बिकॉज स्टॉक हे आपल्या ऍसेट आहे. ओके, गुड्स रिमेनिंग जे आहे त्याला आपण स्टॉक म्हणतो. ते माझा ऍसेटच आहे ना. नेक्स्ट इयर मी ते यूज करणार आहे. ओके, yes, I hope everyone has completed the effects of closing stock. Now this was first. ऐका, इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्ही इग्नोर करू नका. काही प्रॉब्लेम्स तुम्हाला थोडस त्रास होईल, बट बिअर विथ मी फॉर 1 or 2 प्रॉब्लेम्स मॅक्सिमम. ओके, हे प्रॉब्लेम किंवा त्याच्या पुढचं एक, त्यानंतर फार सोपं वाटणार आहे बिकॉज ऍडजस्टमेंट सगळे कव्हर झालेली आहेत. ओके, ऑलमोस्ट सगळे तर कव्हर होत नाहीत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही ऍडजस्टमेंट नवीन असतात, बट बेसिक ऍडजस्टमेंट इथं कव्हर होतात. ओके, येस, फर्स्ट वन आपण कंप्लीट केलो. सेकंड वन ऐका, सेकंड ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. आता आपण काय करतो बघा, स्टाईल बघा आपलं. क्लोजिंग स्टॉकचं तर आपण डायरेक्टली 2 इफेक्ट दिलो, बट आता ऍडजस्टमेंट आलेलं आहे सॅलरीज रिलेटेड, ऑफिस सॅलरीज. मग हे आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये असतंय, चेक करा तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये आहे का.
ऑफिस सॅलरीज किंवा सॅलरीज म्हणून असेल. ऑफिस सॅलरीज असते नॉर्मली बघा, किंवा सॅलरीज पण असू शकते. ट्रायल बॅलन्स मध्ये आहे का? चेक करायचंय क्वेश्चन मध्ये, ट्रायल बॅलन्स मध्ये येस और नो मला सांगा. येस. मग आपण काय करणार, ह्याचा ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आताच द्यायचं नाही. ह्याचा नंबर 2 आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2. मग इथं ऑफिस सॅलरीज कडे नंबर 2 असं लिहून ठेवा. ओके. असं राउंड पण करू शकता किंवा फक्त 2 लिहिलं तरी चालेल. ओके. ओन्ली 2 लिहा. राउंड वगैरे केलं तर तिथं काहीतरी जास्त लिहिलं असतं. फक्त 2 लिहिलं तरी इनफ आहे. सर मग त्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आपण बघू ना ऑफिस सॅलरीजच्या वेळेस बघू. ओके. लिहिलात का? सर सध्या एवढंच करायचं का? येस एवढंच करायचं. ऑफिस सॅलरीजला नंबर 2 लिहिलात का? सर मग ते आउटस्टँडिंग वगैरे काय असतंय सर? तुम्ही एकदा सांगितलेलं आहे सर तसं आउटस्टँडिंग. पण थोडं विसरल्यासारखं वाटतंय सर. हां, मग ते रिवाईज करायचं. ओके. हां, मी सांगणार आहे, बट तरी तुम्ही रिवाईज करायचं. नेक्स्ट, प्रीपेड वेजेस ₹1000. बघा वेजेस कुठे दिसतंय का? बघा ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस कुठे दिसतंय का? दिसायला पाहिजे. दिसतंय का? बघायचं ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्सचं थोडं प्रेझेंटेशन चेंज झालंय. जसं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ट्रायल बॅलन्स तसं आहे बघा. येस दिसतंय का इथं? वेजेस एंड सॅलरीज मीन्स वेजेस ओन्ली. सर असं कसं? हां, तसंच असतंय ते. नंबर 3 वेजेस एंड सॅलरीजला नंबर 3 लिहायचंय तुम्ही पण. तुमच्या बुकमध्ये लिहा क्वेश्चनकडं. नंबर 3. सर मग हे काय करायचं तेव्हा बघायचं. ओके. ट्रायल बॅलन्सच्या त्या आयटमच्या वेळेस वेजेस एंड सॅलरीच्या वेळेस बघू. हां, मी क्लॅरिफाय करतोय. वेजेस एंड सॅलरीज मीन्स वेजेसच समजायचंय आपल्याला. ओके. कधी-कधी सॅलरीज एंड वेजेस देतात. मग तेव्हा सॅलरी समजायचं. सर असं का करतात? मला पण माहीत नाही खरं सांगतो तुम्हाला. हे असं द्यायला नाही पाहिजे ॲक्चुअली, बट त्यांनाच माहिती आता ते काय. ॲक्चुअली असं द्यायला नाही पाहिजे. बट आता तुम्हाला मी जे आहे ते सांगितलं. प्रॅक्टिकली तसं क्वेशन विचारतात ते. वेजेस एंड सॅलरीज म्हणतात तेव्हा वेजेस समजायचं. सॅलरीज एंड वेजेस म्हणले की सॅलरीज समजायचं. ओके. कारण इफेक्ट चेंज होत आहे. एक जातंय कुठं ट्रेडिंग अकाउंटला, एक जातंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. येस. पुढं बघा काय दिलेलं आहे. ओहो! तुमचं फेव्हरेट टॉपिक हो. प्रोव्हाईड डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 5%, 10% अँड 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी रिस्पेक्टिव्हली. डेप्रिसिएशन आहे. 3 ॲसेटवर ते पण. सर ते तेव्हासारखं टेबल करायचं का? नाही, नाही, नाही. इथं थोडं ईझी आहे. टेन्शन घेऊ नका. फक्त काय करा ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरीला नंबर लिहा. ओके. आता इथे नंबर दिलेलं नाहीये. मग तुम्ही काय करू शकता याला नंबर 4 म्हणा. एकतर नंबर 4 म्हणा त्याला. ओके. मे बी टायपिंग मिस्टेक असेल तिथं. नंबर 4 म्हणावं. ओके. ऑफिस इक्विपमेंटला मी नंबर 4 लिहितो. मोटर व्हॅन नंबर 4, प्लांट अँड मशिनरी नंबर 4. लिहिलात का हो? ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन, प्लांट अँड मशीन. सर आम्हाला कळालंच नाही सर. काय करायचं काय? मी सांगितलंच नाही अजून काय करायचं. फक्त नंबर लिहायला सांगितलेलं आहे. सर इफेक्ट वगैरे मी सगळं सांगतो. डू नॉट वरी. एवढं केलात का? नंबरिंग झालंय सगळ्यांचं? तुम्हाला कळालं का? क्लोजिंग स्टॉक मी डायरेक्ट इफेक्ट दिलो. का? तर क्लोजिंग स्टॉक इथं ट्रायल बॅलन्समध्ये नसतंय. ओके. त्याचे दोन्ही इफेक्ट लगेच द्यायचं. आणि जे पण आयटम ट्रायल बॅलन्समध्ये असते, ट्रायल बॅलन्समध्ये असते, ज्याच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. त्याचं काय करायचंय आपल्याला नंबर लिहायचंय. सर नंबर लिहून काय करायचं? हे मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. ओके. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या वेळेस बघणार. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. मग काय करणार हे तेव्हाच बघायचं. ओके. सो आपलं नंबरिंग झालेलं आहे. ॲडजस्टमेंटचं. आता एवढेच आहेत ॲडजस्टमेंट. दॅट्स इट. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आपलं फक्त आता ट्रायल बॅलन्स राहिलेलं आहे. सर ते ॲडजस्टमेंट हां, ते पण राहिलेले आहेत, बट ते आपण ट्रायल बॅलन्सच्या वेळेसच बघणार आहे. ओके. इम्पोर्टंट प्रॉब्लेम आहे आणि रोज काहीतरी नवीन शिकणार आहे. 11th मध्ये कसं असतंय लक्षात घ्या. एकच मी 10 सेकंड्स घेतो ओन्ली. तुम्ही हे लक्षात घ्या. 11th मध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकता. मग तुम्ही जर एखादं लेक्चर मिस करत असेल, तुम्हाला असं वाटतंय एकच लेक्चर मिस केलं, मी 2च लेक्चर मिस केलं. पण तुम्ही काही ना काही मिस करताय. हे तुम्हाला मी सांगतोय. ओके. आता रिअलायझेशन मे बी होणार नाही, बट आफ्टरवर्ड्स थोडंसं प्रॉब्लेम येतंय. ओके. जे रेग्युलर येणार आहेत त्यांना 100% बेनिफिट होणार आहे.
मे बी 11-12ला तर बेनिफिट होणारच, प्रोफेशनल कोर्समध्ये सीए मध्ये पण फार बेनिफिट होणार आहे. ओके, मी तुमचं जास्त एक्स्ट्रा टाइम घेत नाही, सगळ्यांनी बाय करायचंय. येस, वी विल कंटिन्यू ऑन मंडे नाव. वी विल कंटिन्यू ऑन मंडे. ओके, उद्या ऑफ असणार आहे संडेला. विल कंटिन्यू ऑन मंडे. उद्या आतापर्यंत रिव्हिजन करा. ओके, आतापर्यंत सगळं रिव्हिजन करा, उद्या टेस्ट पण नाहीये. ओके, येस, बाय बाय अँड थँक्यू.